मित्रांनो, आज आपण आयर्न मॅन 2 विषयी बोलणार आहोत. कारण आज डे 3 आहे आयर्न मॅनचा. मार्वल युनिव्हर्सचा तिसरा पिक्चर आहे आयर्न मॅन 2. पहिला आयर्न मॅन 1 आहे, दुसरा इनक्रेडिबल हल्क आणि हा तिसरा आयर्न मॅन 2. आता आयर्न मॅन 2मध्ये मेन बेसिक्स टॉपिक्स असे दाखवलेले आहे. सरकार एक तर निगेटिव्ह पण बोलते त्यामध्ये, त्या पिक्चरमध्ये, आणि पॉझिटिव्ह पण बोलते. तर यामध्ये मेन एंट्री होती एका शील्डच्या याची, ब्लॅक विडो म्हणून. आता ब्लॅक विडो जसं तुम्हाला समोर तुम्ही सरकसाल त्यावेळेस तसं तुम्हाला समजेल ब्लॅक विडो कोण आहे. त्यामध्ये अजून या मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये अजून नवीन हिरोची एंट्री होते. आणि अजून पुढं जाताना तुम्हाला समजेल की मार्वलवाल्याला सांगायचं काय. तर बेसिक म्हणजे थोडीशी जी स्टोरी आहे मार्वलवाल्याची आयर्न मॅन 2मध्ये, त्यावेळेस थोडीशी संत म्हणजे थिमावल्यासारखी वाटते बघा. तर त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. आणि त्यावेळेसचे पण जे VFX आणि CGI आहे आयर्न मॅनचे एवढे टॉप क्लास दिलेले त्यामध्ये जसं आयर्न मॅनचे जसं पिक्चर समोर जातात, म्हणजे आयर्न मॅन 2 आयर्न मॅन 3पर्यंत आहेत, तर समोर नुसतं कॅमिओच आहे आयर्न मॅनचा. पण समजा टॉप क्लासचे जे हे दिले आहेत त्यामध्ये VFX वगैरे, त्यामध्ये जसं पुढं जासान तुम्हाला आयर्न मॅनचे एकदम नॅनो टेक्नॉलॉजीचे पण हे दिसतात, व्हिज्युअल इफेक्ट्स दिसतात. तुम्हाला आयर्न मॅन 2 पाहायचा असेल तर डिझनी हॉटस्टारवर आहे तो तुम्ही बघू